Hello students, good morning everyone. Welcome to this new lecture. In this today's lecture we are going to discuss about the Stokes law. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टोक्स लॉ बद्दल डिस्कशन करणार आहोत. स्टोक्स लॉ हा जनरली विस्कॉसिटी डिस्कशन करण्यासाठी एक्सप्लेन केलेला आहे. विस्कॉसिटी इज द वन ऑफ द प्रॉपर्टी ऑफ लिक्विड लाईक सरफेस टेन्शन. आपण पाहिलं होतं सरफेस टेन्शन म्हणजे काय, द टेंजेन्शियल फोर्स ऑफ लाईन्स विच आर ॲक्टिंग परपेंडिक्युलर ऑन दी वॉटर सरफेस divided by length or per unit length. Force per unit length is known as the surface tension. This is one of the property of the liquid. More the surface tension, lesser will be the what we can say that length of interaction or perpendicular force. Now we are going to discuss about the Stokes law. Sir George Gabriel Stokes have stated this law which gives the viscous force acting on a spherical object. This is important. Stokes law is about the viscous force acting on the spherical object which is falling through the viscous medium. This is shown in the diagram. समजा असा स्पेरिकल एखादा ऑब्जेक्ट असेल, स्पेरिकल बॉल आहे, स्पेरिकल एखादा मास आहे, त्या स्पेरिकल मासवरती ज्यावेळेस तो स्पेरिकल मास विस्कस फोर्समधून पास होत असेल त्याच्यावर ॲक्ट होणारा फोर्स किती आहे, कोणता आहे ते काढण्यासाठी स्टोक्स लॉ एक्सप्लेन केलेला आहे. स्पेअरचं व्हॉल्यूम पहिले समजून घ्या, कारण स्पेअरचं व्हॉल्यूम आपल्याला लागणार आहे. याची रेडियस लेट अस से दिस इज द सेंटर अँड इट्स रेडियस इज आर. नाउ व्हॉट विल हॅपन, व्हॉल्यूम ऑफ अ स्पेअर व्ही विच इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. इज इट ओके? 4/3 पाय आर क्यूब is the volume of a sphere. Now for this sphere that volume is very important, 4/3 pi r cube. In the viscous drag force we are going to use this volume, right? Now let us write down the statement of the Stokes law. Okay, what is the statement? This law states that the viscous force Fv, F to the base v is the viscous force acting on a small sphere falling through a viscous medium. Fv हा एवढा स्मॉल फोर्स ॲक्ट होतोय कशावरती, एखाद्या विस्कस मीडियमवरती. स्मॉल फोर्स ॲक्टिंग ऑन अ स्पेअर फॉलिंग थ्रू अ विस्कस मीडियम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेडियस ऑफ स्पेअर आर अँड इट्स अ वेलॉसिटी v थ्रू द फ्लुइड अँड द कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी eta ऑन द फ्लुइड. The viscous drag force, listen to me, the viscous drag force Fv, okay, acting on a small sphere falling through the viscous medium is viscous. okay, हे जर विस्कस मीडियम असेल त्याच्यामधून जर हा स्पेअर किंवा स्पेरिकल ऑब्जेक्ट खाली पडत असेल किंवा फॉल होत असेल तर त्याच्यावर ॲक्ट होणारा फोर्स हा Fv काय आहे, विस्कस फोर्स. Fv ॲक्टिंग ऑन अ स्मॉल स्पेअर फॉलिंग थ्रू द विस्कस मीडियम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेडियस ऑफ द स्पेअर आर. कशाला प्रोपोर्शनल आहे, स्पेअरच्या रेडियसला आर. आणि दुसरं वेलॉसिटी व्ही कशाची, त्या बॉलची खाली पडण्याची जी स्पीड आहे त्या स्पीडवरती प्रोपोर्शनल आहे. अँड द कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी eta ऑफ द फ्लुइड. म्हणजे जो विस्कस फोर्स आहे Fv इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, द फोर्स Fv इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 3 quantities. ओके, eta, r and v. okay, listen to me. The force, viscous drag force Fv is dependent on 3 quantities. One is radius r, second is velocity v, and third one is eta. okay, F is directly proportional to radius. Radius of what? Radius of the ball or radius of the mass which is going to fall through the viscous medium. Second is velocity. किती velocity ना, कोणत्या velocity ना, कोणत्या speed ना हा खाली येतोय ती velocity. आणि eta म्हणजे हे जे मीडियम आहे ह्या मीडियमचा काहीतरी एक कॉन्स्टंट आहे. कुठला कॉन्स्टंट म्हणतो त्याला आपण, दॅट कॉन्स्टंट इज नोन ॲज द कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी. विस्कॉसिटीचा कोएफिशिएंट कशाचा, ह्या लिक्विडचा, ज्या लिक्विडमधून हे स्पेरिकल बॉल खाली पडत आहे. द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी अँड फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी. The empirically constant obtained is directly proportional to the 6 pi. okay,
It is again directly proportional to 6 pi. The empirically obtained constant of proportionality is 6 pi. आता एफ व्ही जो होता तो डायरेक्टली प्रोपोर्शनल होता. हे प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकण्यासाठी आपण हा कॉन्स्टंट ॲड केलेला आहे 6 पाय, राईट. सो एफ व्ही इज इक्वल टू 6 पाय इटा आर व्ही. एफ व्ही इज इक्वल टू व्हॉट? 6 पाय इटा आर व्ही. ओके, 6 पाय इटा आर व्ही. This is important thing. This is the expression for the viscous force acting on a spherical object moving through the viscous medium. Okay, so this is important. This is the expression for the viscous force acting on a spherical object moving through the viscous medium. एखादा स्पेरिकल ऑब्जेक्ट असेल आणि तो जर विस्कस मीडियममधून मूव्ह होत असेल तर त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स किती आहे जर विचारलं तर आपल्याला लिहिता येईल एफ व्ही इज इक्वल टू 6 पाय इटा आर व्ही. 6 पाय इटा आर व्ही. 6 पाय काय आहे? एम्पेरिकली ऑब्टेन्ड प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. इटा काय आहे? कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आर रेडियस ऑफ दॅट बॉल और रेडियस ऑफ दॅट ऑब्जेक्ट. व्ही मीन्स वेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट विथ विच इट इज गोइंग टू फॉल. त्या स्पीडनं तो येतो ती स्पीड. म्हणून मग फोर्स कशाला प्रोपोर्शनल झाला? वन्स अगेन एफ is equal to 6 pi. 6 pi is the constant. Then we have eta. Then we have r and v. Eta means coefficient of viscosity, radius and velocity. There are problems based on this. Steel ball with radius 0.3 mm म्हणजे r ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. फॉलिंग विथ वेलॉसिटी 2 मीटर पर सेकंद. v सुद्धा दिलेला आहे. ॲट टाइम t थ्रो अ ट्यूब फिल्ड विथ ग्लायसेरिन. मटेरियल दिलेलं आहे ग्लायसेरिन नावाचं. हॅविंग कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. त्याची कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी सुद्धा दिलेली आहे म्हणजे इटाची व्हॅल्यू सुद्धा प्रोव्हाइडेड आहे. डिटरमाइन विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन अ स्टील बॉल ॲट दॅट टाईम. म्हणजे काय करायचं आपल्याला? एफ व्ही काढायचं आहे. एफ व्हीचा फॉर्म्युला काय आहे? 6 पाय इटा आर व्ही. हा फॉर्म्युला माहिती पाहिजे त्याच्यासाठी. आरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे एम एममध्ये. एम एमचं कन्वर्जन करावं लागेल आपल्याला मीटरमध्ये. मीन्स 10⁻³ मिलीमीटरचं कन्वर्जन मीटरमध्ये करायचं आहे. 10⁻³ लिहावं लागेल तर मीटरमध्ये कन्वर्जन होईल. कशामुळं? कारण हे एम के एसमध्ये दिलेलं आहे, हे एम के एसमध्ये आहे, हे मिलीमीटरमध्ये नाही चालणार. सो मल्टिप्लाइड बाय 10⁻³ इट विल कन्वर्ट्स इट इन टू द मीटर. नाऊ दिलेली व्हॅल्यू लिहून घेतल्या आपण इथं. जर दिलेली व्हॅल्यू लिहून घेतल्या, रेडियस आर इज इक्वल टू 0.3 mm. एम एमचं कन्वर्जन मीटरमध्ये केले आपण. वेलॉसिटी ऑलरेडी मीटर पर सेकंदमध्ये दिली होती, नो प्रॉब्लेम. इटा म्हणजे विस्कॉसिटी काय आहे? 0.833 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. आता त्याच्यानंतर फोर्स आहे आपल्याकडं. विस्कस ड्रॅग फोर्स एफ व्ही विच इज इक्वल टू 6 पाय इटा आर व्ही. सो 6 इज ॲज इट इज. पाय 3.142. This is what eta, value of eta is given there, this one, and radius and v. We have kept v here, radius here, eta 6 pi. So finally after multiplying this one we got the answer 9.422 into 10⁻³ Newton. The unit of force is Newton or in kilogram meter per second square, right? We can write down in mks. Now next article is terminal velocity. Write down about terminal velocity. Terminal velocity म्हणजे काय? जर एखादा विस्कस फोर्स ॲक्ट होत असेल एखाद्या मटेरियलवरती तर ती किती स्पीडनं जाईल आणि कुठं जाऊन थांबेल, द रेस्ट्रिक्टिंग वेलॉसिटी ऑर द स्टॉपिंग वेलॉसिटी, that is the terminal velocity. Consider a spherical object falling through the viscous fluid. Force experienced by it during the downward motion R. डाऊनवर्ड मोशनवरती कोणते फोर्सेस असणार आहेत बघा. एखादा जर फ्लुईड असेल, त्या फ्लुईडमध्ये जर एखादा ऑब्जेक्ट खाली पडत असेल, हा फ्लुईड आहे कंटेनरमध्ये, तर ह्या ऑब्जेक्टवर कुठले फोर्सेस ॲक्ट होणार आहेत ते बघून घ्यायचे आपल्याला. कुठले फोर्स ॲक्ट होतात ते बघूया. द फर्स्ट वन विस्कस फोर्स एफ व्ही. कुठला फोर्स आहे? विस्कस फोर्स एफ व्ही. डायरेक्टेड अपवर्ड. इट्स मॅग्निट्यूड गोज ऑन इन्क्रीजिंग विथ इन्क्रीज इन वेलॉसिटी. एफ व्हीचं मॅग्निट्यूड वाढत जातं जसं जसं वेलॉसिटी वाढत जाते. द नेक्स्ट थिंग इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स विथ
weight mg. Okay, so fg which is equal to downward force mg, and buoyant force or buoyancy force which is the upthrust fu directed in upward direction. The net downward force given by F is equal to Fg minus Fv plus Fu. Upward force, listen to me, upthrust upward force, viscous force upward force, Mg डाऊनवर्ड फोर्स. हे दोन अपवर्ड फोर्सेस आहेत तर त्यांची होईल ॲडिशन, आणि हा एक डाऊनवर्ड फोर्स आहे तर ते होईल सबस्ट्रॅक्शन. म्हणून एका फोर्समधून दुसरे दोन काय करायचे, मायनस करायचे. वी विल हॅव टू सबस्ट्रॅक्ट two forces from the addition of one force. This will give you the effective force. Now after this we will get the expression for the force, that total downward force is equal to total upward force. आता डाऊनवर्ड फोर्स कुठला आहे, mg म्हणजे डाऊनवर्ड फोर्स आहे ना. अपवर्ड कुठले कुठले आहेत, विस्कस फोर्स अँड बायोन्सी फोर्स. म्हणजे हा झाला आपला डाऊनवर्ड फोर्स, हा झाला विस्कस फोर्स आणि हा झाला बायोन्सी फोर्स. त्याच्यामध्ये कॉन्स्टंट्स महत्त्वाचे आहेत. व्हॉट आर द कॉन्स्टंट्स दॅट वी विल डिस्कस. रेडियस ऑफ द स्पेअर इज r. लेट द रेडियस ऑफ स्पेअर इज व्हॉट, r, and its mass is m, density is rho. Let the density of the medium is sigma, and the coefficient of viscosity is eta. हे कॉन्स्टंट्स खूप महत्त्वाचे आहेत. रेडियस r, मास m, डेन्सिटी रो. हे कशाचं आहे, स्पेअरबद्दल. द रेडियस ऑफ स्पेअर इज r, इट्स मास इज m, अँड डेन्सिटी इज रो. लेट द डेन्सिटी ऑफ द मीडियम इज सिग्मा. रो ही स्पेअरची डेन्सिटी आहे, सिग्मा ही मीडियमची डेन्सिटी आहे, आणि कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी तर ईटानं दर्शवला जातो, आपल्याला माहिती आहे. सिग्मा आणि रोमध्येच फरक आहे. रो ही स्पेअरची डेन्सिटी आहे, सिग्मा ही वॉटरची किंवा त्या मीडियमची डेन्सिटी आहे ज्याच्यामधून ते फॉल होत आहे. हा जो स्पेअर आहे त्याची डेन्सिटी आहे रो, आणि हे जे मीडियम आहे, मीडियमची डेन्सिटी आहे सिग्मा. ओके, मीडियमची विस्कॉसिटी ईटा, ह्याची स्पेअरची रेडियस r, स्पेअरचं मास m. सो दिस मच इन्फॉर्मेशन इज नीडेड. मग 4/3 पाय r³ काय आहे, व्हॉल्यूम. ओके, रो व्ही जी. रो म्हणजे काय आहे आता, डेन्सिटी. कशाची डेन्सिटी आहे ही, डेन्सिटी ऑफ द स्पेअर. जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे कशावरून काढलं आपण, मासवरून, मास काढलं. हे ॲक्च्युली डाऊनवर्ड फोर्स म्हणजे काय असतो, mg. हे एवढं पूर्ण म्हणजे आहे बघा mg. हे जी तर ऑलरेडी आहेच, जी ॲज इट इज. हे m म्हणजे काय आहे, पूर्ण एवढी क्वांटिटी म्हणजे मास आहे. तर कशा पद्धतीने आलं बघा, व्हॉल्यूमचं आपण जे हे काढतोय एक्सप्रेशन. व्हॉल्यूम काय आहे, व्हॉल्यूम व्ही विच इज इक्वल टू लेट मी राईट, रो डेन्सिटी इज इक्वल टू काय असतो, मास पर युनिट व्हॉल्यूम. त्यालाच असं लिहू शकतो, मास पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे काय आहे, 4/3 पाय r³. बरोबर आहे. तर याच्यावरून आपल्याला मास जर काढायचा असेल तर मास mला एका ठिकाणी ठेवा, विच इज इक्वल टू रो इंटू 4/3 पाय r³. रो इंटू 4/3 पाय r³. हे झालं तुमचं एक्सप्रेशन कशासाठी, माससाठी. मास m इज इक्वल टू रो इंटू 4/3 पाय r³. तर ह्या एक्सप्रेशनमध्ये तुम्ही बघू शकता, इन दिस एक्सप्रेशन वी गॉट द आन्सर फॉर मास m. दिस मास वी कॅन कीप इन द स्टेप ऑफ mg. आपल्याला mg जे काढायचं आहे ते मास म्हणजे काय ठेवू शकतो मग आपण, मासच्या ठिकाणी ठेवायचे रो इंटू 4/3 पाय r³. इथं ठेवलं आपण. मग रो इंटू 4/3 पाय r³. हे पूर्ण म्हणजे काय आहे, मास, आणि हे जी ॲज इट इज. mg म्हणजे काय झालं, वेट, जे की डाऊनवर्ड फोर्स आहे. टोटल डाऊनवर्ड फोर्स विच इज इक्वल टू mg असतो. बरोबर आहे ना. वेट ऑफ द स्पेअर हे mg. आता इकडं विस्कस फोर्स जो अपवर्ड फोर्स आहे तो आताच बघितला आपण, 6 पाय ईटा r�v. आता जो बघितलं, एक प्रॉब्लेम बघितला तो फोर्स, आणि इथं सुद्धा परत मीडियमचं मास इंटू ग्रॅव्हिटी. ओके, मीडियमचं मास कसं येईल, 4/3 पाय r³ इंटू सिग्मा. सिग्मा कशामुळं, मीडियमची डेन्सिटी. इथं रो कशामुळं, डेन्सिटी ऑफ द स्पेअर. हे स्पेअरचं mg आहे, हे मीडियमचं mg आहे. नाऊ इथून आपण ह्या एक्सप्रेशनवरून 6 पाय ईटा r�v ला एका ठिकाणी घेऊ शकतो, एका साईडला, आणि 4/3 पाय r³ रो जी मायनस 4/3 पाय r³
सिग्मा जी हे जर लिहिलं आपण तर याच्यातून कॉन्स्टंट काय निघणार आहे कॉमन 4/3 पाय आर क्यूब आणि जी इकडं पण 4/3 पाय आर क्यूब आणि जी उरते काय फक्त रो आणि सिग्मा. सो वी कॅन राईट डाऊन रो इथून उरेल, बाकीच्या गोष्टी जर कॉमन काढल्या तर रो उरेल आणि इकडच्या ठिकाणी सिग्मा उरेल. बाकीचं सर्व कॉन्स्टंट आहे, रो अँड सिग्मा ऑल द थिंग्स आर कॉन्स्टंट. आता या एक्सप्रेशनवरून वेलॉसिटी काढायची आपल्याला व्ही, टर्मिनल वेलॉसिटी व्ही इज इक्वल टू काय केलं आपण 4/3 पाय आर क्यूब जी, 4/3 पाय आर क्यूब जी रो मायनस सिग्मा. त्याच्यानंतरचं एक्सप्रेशन काय आहे इकडं बघा 6 पाय इटा आर, 6 पाय इटा आर तुम्ही बघून घ्या 6 पाय इटा आर. तर ह्या एक्सप्रेशनवरून काय होईल मग 6 पाय इटा आरचं डिनॉमिनेटरला जाईल. मग वेलॉसिटी काय उरली व्ही. सो व्ही इज इक्वल टू इथं काय आहे 4 मीन्स 2 2s are 4 here 2 3s are 6. So 3 multiplied by 3 will get 9, here 2 as it is here. So r square g because here 1 r will get cancel. So g into rho minus sigma divided by eta. This will be the final expression for the terminal velocity. Now there are few problems based on this. Terminal velocity च्या नंतर this expression for the terminal velocity of the sphere is given just now. We also can write eta is equal to, from that expression we can write eta is equal to also because eta is there in the denominator. We can take v here eta here, two expression we will get. This is equation for the coefficient of viscosity of the fluid, right? This is the problem based on the same formula. Remember this, the velocity with which an object can move through a viscous fluid is always less than or equal to the terminal velocity of the fluid for that object. म्हणजे वेलॉसिटी जी ऑब्जेक्टची आहे ही टर्मिनल वेलॉसिटीपेक्षा लेस असते. जी वेलॉसिटी आहे ऑब्जेक्टची व्ही इज ऑलवेज लेस दॅन व्ही टी म्हणा टर्मिनल वेलॉसिटी, राईट. So this is what the expression for the terminal velocity is. With this we will stop here and we will continue the remaining things in one of the next lecture. Bye for now and have a nice day. Thank you everyone.